नमस्कार, चवींच्या बाराखडीमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आपण एका नवीन रेसिपीला सुरुवात करूया. टोप घेतला मी, त्यात आता मी तेल टाकते. तेल गरम झालं की मी कांदा टाकते त्यात. तेल गरम झालं आपलं, आता कांदा टाकते मी त्यात. कांदा मी परतून घेते चांगला, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत ठेवते त्याला. कांदा गोल्डन ब्राऊन झाला, आपण आता टोमॅटो टाकून घेऊ त्यात. टोमॅटो छान मिक्स करू. मी थोडंसं मीठ टाकते त्यात, म्हणजे कांदा टोमॅटो सॉफ्ट होईल. मिक्स करून घेते ते. त्याच्यावरती झाकण ठेवते, म्हणजे टोमॅटो सॉफ्ट होते. आपण आता झाकण काढूया. कांदा टोमॅटो चांगले सॉफ्ट झाले. गॅस कमी करते. मी लाल मिरची टाकते आता. हळद टाकते थोडी. धना पावडर टाकते. गरम मसाला टाकते. ते मी मिक्स करून घेते छान आता. मिक्स करून घेतलाय मी. आता तो चिकन खिमा आहे ना, तो टाकून घेते यात. तो वाटलेलं चिकन खिमा टाकते यात. तो आता मिक्स करते मी चांगला. खिमा चांगला मिक्स करून घेतला मी आता. त्यात मी आता मीठ टाकते चवीनुसार. ते देखील छान मिक्स करून घेते.
तुम्ही बघू शकता छान मिक्स करून घेतला आणि मी अगदी थोडंसं पाणी टाकून याला शिजवून घेणार मी आता. मी पाणी टाकते त्यात आता थोडं. पाणी टाकते मी. ते देखील मिक्स करते मी आता छान. आपण याला झाकण ठेवून आता शिजायला ठेवून देऊ 10-15 मिनटं. काढून बघूया खिमा आपला रेडी झाला असेल. तुम्ही बघू शकता खिमा आपला तयार झाला आहे. तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर ग्रेव्ही पण करू शकता याची. मला नको होती म्हणून मी अगदी थोडंसं पाणी टाकलं शिजण्यासाठी आणि ते काय लगेच शिजतो खिमा. आपण याच्यावरती थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आता. गॅस बंद करते मी आता आणि कोथिंबीर टाकून घेऊ आपण. कोथिंबीर टाकून मिक्स करत आला. अगदी झटपट होणार आपला खिमा तयार झाला. तुम्ही बघू शकता 10 मिनिटात तयार झाला आपला खिमा. मध्ये सर्व करू त्याला. तुम्ही याला तेलात ना अख्खा गरम मसाला आहे त्याचा देखील तडका देऊ शकता. तुम्ही बघू शकता खिमा आपला रेडी झाला. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. तुम्ही हा खिमा चपाती, भाकरी नाही तर पावासोबत तर अगदी छान लागतोय. नक्की करून बघा आणि करून झाल्यावर खाल्ला का मला सांगा कसा झालाय तो. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.